झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूर हैदराबाद राज्य महामार्गावर खुनी नदीच्या काठी केळापूर इथं जगदंबेचं हेमाडपंथी मंदिर आहे। ऐतिहासिक महत्त्व आणि नवसाला पावणाऱ्या जगदंबेच्या दर्शनाला यवतमाळ जिल्ह्यातलेच नव्हे तर महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेशातूनही भक्त येत असतात। जगत जननी भक्तोद्धारी आई जगदंबेच्या कृपाशीर्वादासाठी इतिहासकालीन कुंतल नगरी म्हणजेच आत्ताचं केळापूर इथे भक्तांची ही रीघ नित्याचीच असते। पांडवकालीन चंद्रहास राजावर जगदंबा प्रसन्न झाली आणि देवीनं आपला निवास कुंतलापूर म्हणजेच केळापूर इथं केल्याचा इतिहासात उल्लेख आहे। इथली जगदंबा हीच आदिवासींची जंगोबा देवी असल्याचीही मान्यता आहे। युधिष्ठिराचा अश्वमेध कुंतलापुरात अडवण्यात आला, त्यामुळे भगवान कृष्णाला साक्षात इथे यावं लागलं असाही उल्लेख आढळतो। हे अतिशय प्राचीन मंदिर असून जवळपास त्याला 400 वर्षाचा इतिहास आहे असं जवळपास अशी माहिती आहे। आणि एक यामा काळे लिखित एक वऱ्हाडचा इतिहास या पुस्तकामध्ये या केळापूरचा उल्लेख आला आहे। पुरातन काळी याला कुंतलापूर असं म्हटलं जात होतं। ही एक आख्यायिका आहे। खुनी नदीच्या काठावर वसलेले असून अतिशय प्राचीन आणि निसर्गरम्य स्थळ आहे। तालुक्याचे ठिकाण पांढरकवडा असून पांढरकवड्यापासून एक अवघ्या 4 किलोमीटरवर अंतरावर आहे। आणि इथं असंख्य भाविक मराठवाडा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि संपूर्ण विदर्भ येथील भाविक लोक इथं दर्शनासाठी येत असतात। आणि मागील वर्षी जवळपास एक अष्टमीला लाखो भाविक इथं झाले होते। खुनी आणि पैनगंगा या दोन नद्यांच्या सलगीनं केळापूर हे गाव आहे। गावात असलेलं आई जगदंबेचं हे मूळ मंदिर हेमाडपंथी आहे। पेशवे काळातल्या जीर्ण झालेल्या या मंदिराचा 1982 साली एकता मंडळानं जीर्णोद्धार केला। आज अतिशय सुंदर देवस्थान म्हणून या मंदिराची कीर्ती आहे। अश्विन नवरात्रीला लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात। मंदिराच्या गाभाऱ्यात 2 बाण उभे असून ही मूर्ती स्वयंभू आहे। या भागातील एक जागृत देवस्थान म्हणून माहूर नंतर प्रसिद्ध आहे। आंध्रच्या सीमेवर बसलेलं हे मंदिर, इथे याची आख्यायिका अशी आहे की बाजीराव पेशवेच्या काळात या मंदिरात त्यांचा वास्तव्य या भागात होतं अशी आख्यायिका आहे। सोबतच पांडव हे सुद्धा इथे 1 दिवसाच्या मुक्कामाकरता होते असे जाणकार व ह्या भागातील जे काही वयोवृद्ध लोक आहेत ते आम्हाला नेहमी सांगतात। त्या अनुभूतीमुळे आंध्रमधून दरवर्षी इथे 8-10 हजार लोक जे लाखोपती करोडपती आहे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात अनवाणी पायानी पायदळ माँ जगदंबेचं दर्शन करण्याकरता 40-45 किलोमीटरवरून येतात। मंदिर संस्थांतर्फे शाळा, बगीचा, सांस्कृतिक सभागृह असे उपक्रम राबवण्यात येतात। तर भक्तांच्या देणगीतून आई जगदंबेसाठी, देवीसाठी चांदीचा मंडप, सुवर्णाचा मुखवटा आणि सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आलाय। झी 24 ताससाठी यवतमाळहून श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।